आज मी तुमच्यासमोर अत्यंत आनंदी आणि भावुक मनाने काही शब्द बोलणार आहे. या वर्षीची गुरुपौर्णिमा माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील अशी ठरली. माझ्या शाळेतील काही छोट्या निरागस मुलींनी जेव्हा माझ्याकडे येऊन मला अतिशय सुंदर भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला, तो क्षण माझ्या मनाला स्पर्श करून गेला. मला असं वाटतं की मी त्या मुलींनी आणलेले महागडे किंवा भौतिक वस्तू स्वीकारल्या नाहीतच मी त्यापेक्षा मला ग्रीटिंग कार्ड जे होते त्यांचे ते स्वीकारायला आवडलं. पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेल की माझ्यासाठी त्या वस्तूंच्या किमतीपेक्षा त्यांनी त्या वस्तूंसोबत आणलेलं प्रेम आणि आदर महत्त्वाचा होता. मी फक्त त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेली सुंदर भेटकार्ड जी होती ती वाचत राहिले. त्या कार्ड्सवर लिहिलेला एक एक शब्द आणि त्यात त्यांचं निरागस चित्र कोणत्याही गिफ्टपेक्षा कितीतरी पटीनं माझ्यासाठी जास्त मौल्यवान आहे. एक शिक्षक म्हणून आपल्या सर्वांची मोठी कमाई कोणती असेल तर ती म्हणजे त्या मुलांचा निरागसपणा. जेव्हा एखादा विद्यार्थी अगदी मनापासून डोळ्यात निखळ आदर घेऊन आपल्यासमोर उभं राहतो, तेव्हा एका शिक्षकाचं जीवन जसं सार्थकी लागले असं मला वाटतं. या मुलींच्या डोळ्यातील तो आदर आणि माझ्याप्रती असलेली त्यांची निष्ठा पाहून मला रडूच आलं होतं अगदी. आणि आपण म्हणतो ह्या प्रसंगामुळं माझी स्वतःच्या कामाविषयीचं प्रेम, निष्ठा आणि जबाबदारी, मी म्हणेल की आपण ही पिढी घडवतो आहे तर ह्या पिढीची आपल्यावर जबाबदारी आहे याची मला आणखीन तीव्रतेने जाणीव झाली की आपल्यावर किती मोठा विश्वास ठेवतात ही मुलं. आपण त्यांचा प्रेम म्हणजे त्यांच्याकडून मिळालेलं आपल्याला प्रेम आणि मग आपल्याला दररोज अधिक चांगला शिक्षक बनण्याची संधी, उत्तम शिक्षण आणि संस्कार देण्याची नवीन ऊर्जा जसं मला मिळाली ह्यातून. आज मला असं समजलं की खरं शिक्षक तो नाही जो फक्त पुस्तकातले धडे शिकवतो. खरा शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्यांना मनापर्यंत पोहोचतो. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाविषयी भीती नाही तर आदर असायला हवा. आणि आज मला ते प्रेम अनुभवायला मिळालं. यापेक्षा मोठा आनंदी आणि समाधानी शिक्षकासाठी दुसरं काहीच असू शकत नाही असं मला वाटतं. मी त्या सर्व मुलींचे आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही माझे जे स्थान आहे तुमच्या हृदयामध्ये जपून ठेवलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. मला एक चांगला मार्गदर्शक बनण्याची संधी जी आहे ती ह्यातून मिळालेली आहे. नाही पाहिली किंमत मी, नाही पाहिले ते धन, मला तर जिंकून गेले त्या मुलींचे गोड मन. भेटवस्तू नाकारल्या मी, स्वीकारली फक्त ती कार्ड, निरागस डोळ्यांमधले प्रेम होते किती गाढ. पैशांनी नाही मोजता येत शिक्षकाचा हा सन्मान, विद्यार्थ्यांचा हाच आदर वाढवतो आमचा मान. त्यांच्या या निखळ प्रेमाने कार्याची निष्ठा वाढली, उद्याच्या सुंदर पिढीची जणू नवीन पहाट उघडली. घेऊन पंखात पाखरे ही आता उंच भरारी घ्यायची, संस्कारांची हीच शिदोरी आयुष्यभर सोबत न्यायची. खरंच अतिशय भावुक वाटणारी गोष्ट आहे मला ही. म्हणूनच म्हणतात की काय, गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.